श्वास सावयाचा देह लाजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. काचुंडी पडली तरी आवाज येईल की नाही? कसं शांत वाटते. कारण काय माहितीये का अरू? कारण माहितीये? अहो घरामध्ये AK-47 नाहीये. 47 मध्या हे सीमाच्या कानावर गेलं ना की तू अशी तिला निरनिराळी नावं देतोयस तर धाडधाड गोळ्या झाडील तुझ्यावर. लक्षात ठेव. कोण सांगणार तिला? सगळी आपल्याच पार्टीतली माणसं आहे. काय रे? दादा ते बोल बोल. अरे बोल, काय झालं? नाही झालं काही नाहीये. मग मनात एक गोष्ट आली होती. तुमची परवानगी हवी होती. अगं बोल. आपलं सध्याचं किचन शिफ्ट करून पूर्वीच्या जागी न्यायचं का? म्हणजे श्यामल जिथे स्वयंपाक करायची तिथे? हो. त्या स्वयंपाकघराच्या बाबतीत मध्याच्या खूप गोड आठवणी आहेत. मध्या सांगू का सगळ्यांना? हा आमची श्यामल वहिनी त्या स्वयंपाकघरात संध्याकाळचा स्वयंपाक करत असायची. नुकतंच लग्न झालं होतं. काकू म्हणजे मध्याची आई, ती देवळात जायची आणि काका हॉलमध्ये बसलेले असायचे. तेव्हा आपले हे मधू महाशय स्वयंपाकघरात पाय न वाजवता जायचे आणि हळूच श्यामल वहिनीच्या आंबाड्यात वेणी माळायचे. कधी अबोली तर कधी मोगरा. आणि मग तिथे स्वयंपाकघरात तासन तास गप्पा मारत बसायचे. श्यामल वहिनी सुद्धा मध्याला आवडेल असं काहीतरी खायला करून द्यायचे. तर तुमच्या तरुणांच्या भाषेत सांगायचं तर श्यामल वहिनी आणि मध्याची डेटवर जाण्याची जागा होती ते स्वयंपाकघर म्हणजे. काय मध्या, बरोबर ना? आणा आणा. श्यामल जिथे स्वयंपाक करायची तिथंच पुन्हा किचन आणा. माझी परवानगी आहे तुम्हाला. हा, आणि राधा, माळ्यावर आपले पाट ठेवलेत बघ जुने. त्यात एक ना एका पाटाला सोन्याची फुलं लावलीत कोपऱ्याना चारी. सोन्याची म्हणजे खऱ्या सोन्याची नव्हे, पितळेची फुलं आहेत. आम्ही त्याला सोन्याची म्हणायचो. तो पाट खाली काढ, घासून पुसून स्वच्छ कर. चांगली चमकवती फुलं. काय तो पाट श्यामलला फार आवडायचा. त्याच्यावरच मला बसवायची आणि रोज काय काय नवीन नवीन खायला द्यायची. परत एकदा जुन्या आठवणींना उजाळा. काढशील ना पाठ? आणि आणा आणा स्वयंपाकघर पुन्हा तिथे जुन्या ठिकाणी आणा. दादा पण सीमा वहिनींना विचारलं नाही अजून. तिला कशाला विचारायचंय? मी परवानगी दिली ना. मी मालक आहे. काय माझ्या शब्दाला किंमत आहे की नाही? हो ना. झालं तर मग चल ग, आपण तयारीला लागू. हा. अगं आमच्या सगळ्यांच्या आठवणी आहेत तिथे शाळेतल्या, सीमाच्या सुद्धा. ते दादा ते लग्न होऊन आले तेव्हा किचन तिकडेच होतं की आपलं. चल चल आपण तयारीला लागू. चल. दादा मी काय म्हणतेय की आपण एवढा बदल करतोय तर घराला नवीन रंग पण लावून घ्यायचा का? आणि पडदे पण बदलूया. हो हो. आता घरात सगळ्या चांगल्या नवनवीन गोष्टी घडतायत तेव्हा रंग लावण्याचं काम सुद्धा होऊन जाऊ दे. माझा तरी सपोर्ट आहे याला. माझा पण. माझाही आहे. आणि माझा पण. हो हो. पण हे सगळं सीमा वहिनींच्या कानावर घालायला हवं.
मी त्यांना फोन करू का? नाही नाही, नको नको. आपण सगळ्यांनी मिळून ठरवलंय असं सांगायचा, म्हणजे कोणा एकावर येणार नाही वार्डा. काय मी तर म्हणते ना, आपण सीमाला सरप्राईजच देऊयात. अगं ती पण खुश होईल. नको नको, त्यांनी इतकी वर्ष हे घर सांभाळलंय. असं नको व्हायला की मी आल्याने सगळं चेंज केलं. त्यांची परवानगी घ्यायला हवी. मी फोन करते त्यांना. घ्या घ्या, त्यांची परवानगी घ्या. त्यांची परवानगी मिळेपर्यंत पुढचा जन्म उजाडेल. हा. नको दादा, मी फोन करते. नाही नाही, नको नको, मी करतो ना फोन. तुला एकटीला वरडा नको, तिला वरडणार ना. मी लावतो ना फोन. काय नंबर तुला? नाही नाही, हाय 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 हाय, माझ्याकडे आहे. हॅलो बाबा, मी यश बोलतोय. हा हा, सगळे बरे बरे आहेत, मी पण बरा आहे. सीमा वहिनींना द्या ना जरा फोन. हॅलो सीमा वहिनी, काय कसा आहे, बरा आहे ना? हा, फोन कशाला? तुमची जरा परवानगी घेण्यासाठी फोन केला होता. ते राधा म्हणत होती जरा घरात थोडासा बदल करूया लग्नाच्या निमित्ताने. नाही म्हणजे काय की आता किचन पण आपल्या पूर्वीच्या जागेवर न्याव्या असा म्हणत होती. ते म्हणजे थोडा रंग काढूया, पडदे बदलूया. दादांची परमिशन आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांची परमिशन आहे, पण तुमची परमिशन महत्वाची ना. तर काय म्हणता तुम्ही? तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा, म्हणजे मग सगळा नवीन करू दे ना. म्हणजे रंग काढणं, पडदे बदलणं, ते स्वयंपाकघराचा. हा, वाटलंच मला रागाने कट केला असेल. नाही, पहिल्या फटक्यात परमिशन दिली. अरे वा 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 वा. अरे तुम्ही दोघींनी जावा, कामाला लागा. लागला कामाला. शिफ्टिंग सुरू करा आजपासून. यश, सीमा खरंच हो म्हणाली की तू फेकतोयस? अहो ती कुठं हो म्हणणार, मी खोटा खोटाच फोन केला होता तर. काय रे? होय, अहो मीच मला प्रश्न विचारत होतो आणि मीच त्याचा उत्तर पण देत होतो. अरे काय सांगतोस काय? भलतीच बुद्धीची चमक दाखवलीस रे तू. आज मी तुला खुश होऊन एक बक्षीस देतो. मला? आणि बक्षीस? हा, ते पण तुम्ही? मग दादा, ए रंजय बाहेर या. काय हो दादा? काय हो दादा, तुम्हाला मी सगळ्या गोष्टींची परवानगी दिली की नाही? हो. मग त्या सगळ्या चेंजेसची सुरुवात दुधातल्या शेव्यांची खीर करून करायची. अगं बाई, दुधातल्या शेवया? राधा, तुला येतात का ग? नाही, तुम्हाला येता? नाही दादा, मला नाही येत. हो. मला येतात ना. स्वयंपाकघराचा ताबा माझ्या हातात. मी कॅप्टन, मी सांगेन तसं सगळ्यांनी करायचं. मला मदत करायची. मी उत्तम खीर बनवतो की नाही बघ. चल यश. अरे बापरे. बापरे बापरे, काय घाबरायचं नाही. अरे आपण नेहमीच लेडीज बायकांना मदत करायला पुढे असतो. आई मग यशवंत की असताना घाबरता काय? आणि दादा बरोबर असल्यावर तर कोणालाच घाबरायचा नाही. चला चला चला, चल ग, चला. चला 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 चला. चल पकड. हळू हळू. हळू म्हणजे काय, म्हातारा आहे काय मी? नाही नाही. हा, मग तू म्हातारा, तुझे वडील म्हातारे, अरे. तुझे पणजोबा म्हातारे. तेव्हा मंडळी, आज संपूर्ण स्वयंपाक मी करणार आहे. तुम्ही सगळे माझे मदतनीस आहात. कोणात? मदतनीस. मदतनीस. कळलं ना? मी सांगेन तेवढंच करायचं. जाऊय बापू, स्वतःची अक्कल चालवायची नाही. खोबरा किसतोय. हा, खोबरा किसतोय म्हणजे अर्धा पोटात जातोय तो. कळलं काय? ए पोरी, ए. खरंच आज किती छान वाटतंय ना. हं. खूप दिवसांनी आपण असं सगळं एकत्र मिळून काहीतरी स्वयंपाक बनवतोय. एकत्र मिळून नाही, मी बनवणार. तुम्ही फक्त माझे मदतनीस आहात. मदतनीस. अहो दादा, पण कुणाच्या सूचना नाहीयेत, कुणाचं दड पण नाही. अगं कुणाचं कशाला, सरळ सीमाचं नाव घेऊन बोल ना. घाबरतेस की काय? तसं नाही हो दादा. त्याच्याने काय, तसं नाही. अरे ती नसताना सुद्धा बोलू शकत नाही, मग असताना काय होणार? बोंबला. बघितलं का जावई बापू, ही आमच्या घरात होती ना अशी नव्हती. झाशीची राणी होती. तुमच्याकडे गेल्यापासून बघा काय झाले ते. दादा, आपण तिचा प्रॉब्लेम समजून घ्यायला नको का? मार्कंड दादा तिकडे जाऊन बसलाय आफ्रिकेत. तो इकडे यायला तयार नाही, ती तिकडे जायला तयार नाही. हे काय गौड बंगाल आहे ना, ते काही उलगडतच नाहीये.
बिचारी सीमा चारी बाजूने एकटी पडले. यांना कुणालाच तिच्या खऱ्या दुःखाची कल्पनाही नाहीये. जाऊ दे, पण आजच्या या मस्त वातावरणाचं श्रेय तुला आहे बरं का राधा. दादा सुद्धा किती बदललेत ना, नाही का हो गारवण्णा? हो, पण त्याचं श्रेय राधाला द्यायचं की वृद्धाश्रमाला हे मला माहित नाही. नाही म्हणजे दूर गेल्यानंतर तरी घरातल्या माणसांची किंमत कळली असेल त्याला. एकदा तरी आलास का रे वृद्धाश्रमात भेटायला आलास? आता जन्मभर तेच उगाळत राहणार आहेस का तू? हो, आयुष्यभर मरेपर्यंत हे उगाळत बसणार मी. अरे तिकडचं आहे तर उतू जाईल, तिकडे लक्ष दे. अरे उतू झालं का करत राहू नकोस. आपलं हा आला होता भेटायला. हा ना, माणूस कसाही असू दे पण भेटायला आला होता. ते याला गप्प करायला काहीतरी व्हायला पाहिजे. बोल बोल बोल. गाणं तुमच्या दोघांच्या दोस्तीवर एक गाणं म्हणतो मी. हा दर ठेका वाजव. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. झाला काय तुमचा? आता फाबरा किसून झालेला आहे. आता बघा शेवयांची खीर अप्रतिम. दूध कुठे आहे? दूध दूध कुठे आहे? हा इथेच आहे. बरं बरं बरं, हे बघा एवढा बस झाला खोबरा. काय हे सीमा आहे ना, अतिशय बेशिस्त आहे. कुठल्याही वस्तू कुठेही ठेवते. आमच्या काळात तसं नव्हतं. आता ती नाही म्हणून बोलून घ्या. काय काय सीमावाहिनी घरी नसताना ही करामत कोणी केली? आपल्या पूज्य पिताश्रींनी. काय? अरे इतकी धमाल चालू आहे माहितीये किचन मध्ये. सगळी जण किचन मध्ये आणि दादांचे कमेंट्स ऐकले पाहिजे. सौरभ, तुला एक सरप्राईज देऊ का? आम्ही या घराला पेंट करणार आहोत. आम्ही सगळे कुशन्स बदलणार आहोत. आम्ही पिलो कव्हर सुद्धा बदलणार आहोत. आम्ही खिडक्या सुद्धा बदलणार आहोत. आम्ही किचन सुद्धा शिफ्ट करणार आहोत. खूप कल्ला केला आम्ही. या आम्ही मध्ये मी कुठे आहे राधा? सौरभ, अरे तू ती खीर घेऊन जा राधा. सांग ना, तुमच्या या आम्ही मध्ये मी कुठे आहे? तुम्हाला फक्त माझी चिडचिड दिसते, माझं रागवणं दिसतं, माझं ओरडणं दिसतं, पण माझा एकटेपणा नाही दिसत तुम्हाला. सौरभ, अरे आम्ही इंटेन्शनली त्या कल्ल्यातनं एकदा तरी असं वाटलं का की येऊन विचारावं, सौरभ तू काय करतोयस? तुला जॉईन व्हायचंय का? नाही वाटलं. तुला नाही, कोणालाच वाटलं नाही राधा. सौरभ, प्लीज तेच तर खरं. प्लीज ते घेऊन जा इथून. ते राधा प्लीज. हे तुझं नेहमीच आहे हा. अरे असं काय करतोयस मार्कंड दादा? 2 दिवसांचा प्रश्न आहे फक्त. ते काही नाही, तू जमवच. अरे अरे नाही, जाऊ दे बाबा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. नेहमीच आहे तुझं. काय म्हणतोय मार्कंड रंजू? काय म्हणणार, नेहमीच. इथे भरपूर कामं आहेत, एकटाच आहे, यायची खूप इच्छा आहे, प्रयत्न करतोय पण शक्यता कमी दिसतीये. मग काय अण्णा? अहो सख्या भावाचं लग्न आहे. एखादा म्हटला असता काय वाटेल ते करतो पण येतो. तू एकदम काहीतरी असं कन्क्लुजन काढू नकोस रंजू. कदाचित तुला तो जे काही कारण सांगतोय त्यापेक्षा काहीतरी वेगळंच कारण असेल ना. म्हणजे जास्त गंभीर, जास्त कॉम्प्लिकेटेड, तुला न समजण्यासारखं. ते काही सांगू नका. मार्कंड दादाचं ना हे नेहमीच आहे. आणि मला सांगा अण्णा, केदारच्या लग्नानंतर आपल्या घरात लगेच दुसरं कुठलं कार्य आहे? नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे केदारचं लग्न झालं की सौरभच्या बाळाचा बार सणेनंतर तुमच्या कुहूचं लग्न. हो ना, हो ना. मग काय झालं हो याला यायला? माणसाला इच्छा असली ना की मार्ग बरोबर सापडतो, पण आधी इच्छा हवी ना. हा, या बाकी खरा माणसाच्या मनात इच्छा पाहिजे. इच्छा असली ना, माणसाने ठरवलाय मला ही गोष्ट करायची आहे, तो करणार. MI यशवंतने ठरवला ना इथून, तर इकडचं जग तिकडे करेल. काय रंजे? अगदी बरोबर आहे तुझं. या मार्कंड दादाला ना मानच जास्त लागतो. जाऊ दे, मला बोलायचंच नाही त्याच्याशी. रंजे असं नाही चिडायचं. माझ्या सोन्या ऐक, तू मला फोन लावून दे, मी बोलतो त्याच्याशी. सीमा आणि मार्कंडच्या अजब आयुष्याचं कोडं
तुम्हाला कसं सांगू पोरांनो. आता अशीच बसून राहणार आहेस का ती खीर भरवणार आहेस मला? काय? ती खीर भरवा मला, भूक लागली भूक. आत्ता भरवते. नाही तर दादांना परत देऊन टाक त्यांचं क्रिएशन. नाही. नकोय म्हणा. भरवली की छान लागते. तू भरवलीस की जास्त छान लागते. बर खा. म्हणजे तुमच्या आम्ही मध्ये मला इन्क्लूड करा जरा. सौरभ तुला कसं जमणार आहे? अरे थोडंफार जमू शकतं, मान्य आहे मी मोडलोय, पण थोडीशी कामं जमू शकतात. ते पडदे लावणे वगैरे अशी फालतू कामं द्या ना मला. आम्हाला आपलं म्हणा. सॉरी. सॉरी. आणि सांग त्या सगळ्यांना आय लव्ह यू म्हणून. तुम्ही खा म्हणून. हे देऊ? कसं जमतंय ना? अशी ही कामं जमतील. बर. डोळे पुस लडकी. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. नाही गुरुजी तुम्हाला नाही हो,
हे आमचे यशवंतराव इकडे गाणं म्हणतायत, बहारो फुल बरसाहो. मी त्यांच्या नाही काय नाही, मी तुम्हाला फोन कशासाठी केला की जरा तुमची ती वस्तूंची यादी जरा वेळेत पाठवली तर बरं होईल. काय जरा आम्हाला ही वेळेवर तयारी करता येईल ना. जरा काय मुहूर्त लवकरचा ठरल्यामुळे आम्हालाही जरा सगळं व्यवस्थित यादी वेळेवर मिळाली तर बरं होईल ना. काय कोण आले बघा. या ना. सई मॅम, तुम्ही आणि अचानक हो बघा. आणि हे कोण पाहुणे. सांगते तुम्ही जरा आधी राधा आणि सौरभला बोलवता का लवकर. पण काय झालं काय. हा गुड न्यूज आहे. गुड न्यूज. हो गुड न्यूज म्हणताय म्हणजे. पण सगळ्यात आधी राधालाच सांगणार आहे. प्लीज बोलवता तिला लवकर. गुड न्यूज म्हणजे चांगली पावर बाज असणार. मी आता बोलवतो. अरे इकडे कुठे चालू.